राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। पनवेल तालुक्यात प्रथम श्रीमद भागवत गीता पठण स्पर्धा। भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती, पनवेल महानगर संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद भगवत गीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेल्या या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने गुरुकुलम न्यासतर्फे आज सकाळी श्री विरूपाक्ष मंगल कार्यालय येथे श्रीमद भगवत गीता पाठ महायज्ञ संपन्न झाले। या स्पर्धेविषयी माहिती देताना पुढे सांगण्यात आले की ही स्पर्धा पनवेल तालुक्यात मर्यादित असून प्रवेश विनामूल्य असेल। शालेय गट आणि खुला गट अशा 2 गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धक हा पनवेल तालुक्याचा रहिवासी किंवा तालुक्यातील शाळेचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे। स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा टप्प्यात घेण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025 आहे। गुगल फॉर्मद्वारे सादर करावा। प्राथमिक फेरी पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, नेरे आणि उल्वे येथे होणार असून सहभागी स्पर्धकांना त्यांच्यासाठीचे स्पर्धा केंद्र 15 ऑक्टोबर नंतर जाहीर केले जातील। त्यानंतर अंतिम फेरी 13 व 14 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। शालेय गट इयत्ता 3री ते 4थी साठी अध्याय 12 भक्तियोग श्लोक 1 ते 10, इयत्ता 5वी ते 7वी करिता अध्याय 12वा भक्तियोग संपूर्ण, तर इयत्ता 8वी ते 10वी साठी अध्याय 15वा पुरुषोत्तम योग संपूर्ण असे विषय आहेत। तर खुला गटासाठी संपूर्ण श्रीमद भागवत गीतामधील कोणताही श्लोक विचारण्यात येईल। खुला गटातील प्रथम क्रमांकास 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 18,000 रुपये आणि तृतीय क्रमांकास 15,000 रुपये। तर शालेय गटातील इयत्ता 3री व 4थी साठी प्रथम क्रमांकास 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 3,000 रुपये, तर तृतीय क्रमांकात 2,000 रुपये। इयत्ता 5वी ते 7वी मधील प्रथम क्रमांक 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 8,000 रुपये, तर तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये असते। इयत्ता 8वी ते 10वी मधील प्रथम क्रमांकास 15,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 11,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 8,000 रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक स्पर्धकाला सबक प्रमाणपत्र दिले जाईल। तसेच विजेत्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार। स्पर्धकांच्या सोयीसाठी संबंधित अध्यायांचे ऑडिओ व PDF मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातील असेही या पत्रकार परिषदेत माहिती देताना नमूद करण्यात आले। विद्यार्थी आणि खुला गट या सर्वांना यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे। एकूणच या भक्तिभावामध्ये कशा प्रकारचं आव्हान जनतेला आपण कराल? सर्वांचं सर्व वयोगटातल्या मंडळींना आव्हान आहे, त्यांनी या अभियानात सहभागी व्हावं। आज जसं या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा होते स्पर्धेची, याच्या आधी या ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटातली लोक समोर आणि मंचावर उपस्थित होते। सन्माननीय मंजिरीताईंनी त्यांच्या डावीकडे उजवीकडे जे त्यांचे शिष्य बसले होते, कोणीतरी या अनुषंगानं म्हणजे स्पर्धा परीक्षा देत आहे, कोणी या संस्कृत भाषेमध्ये MSc केलेला आहे। हे सगळं अनुभव आणि हे सगळे आपण म्हणूया की आपल्यासमोर दाखले दिले गेलेले आहेत। तर अशा पद्धतीचे कार्यक्रम लोकांपुढे जेव्हा येतील त्या सगळ्या वयोगटातील लोक या अभियानात सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे। आम्हा सर्व संस्थांच्या वतीनं मी या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। मोदीजींचं व्यक्तिमत्व हे खरंच तुलना करण्याजोगं नाही, इतकी त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची ही आपल्याला त्यांच्या देशाच्या सेवा काळात जाणवलेली आहे। गुजरातचे जे मुख्यमंत्री राहिले, आता देशाचे पंतप्रधान म्हणून ते काम करत असताना एका वर्षाला आपल्या सगळ्यांच्या 365 दिवस असतात।
पण या प्रत्येक दिवसातला प्रत्येक क्षण देशाच्या कारणासाठी लावताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही अशा पद्धतीचं त्यांचं काम करणं, याला कर्मयोगी अशा पद्धतीचं विशेषण अनेक लोक लावतात आणि ते प्रत्यक्षरित्या तसं जीवन जगताना हे आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे. पण त्यांच्या कार्याला त्या शुभेच्छा देऊ, त्याचबरोबरीनं असं कार्य या देशासाठी आणखी खूप काळ त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी या संदर्भामध्ये देशाची सेवा अविरतपणानं करत राहावी यासाठी परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, शतायुष्य करावं अशा आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.